दुष्काळात 13वा महिना. खासदाराच्या पत्रालाही केराची टोपली. अकोला देवीतील शेतकऱ्यांवर रस्ता दुरुस्तीसाठी लोकवर्गणी गोळा करण्याची वेळ. एकीकडे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आणि तारणहार असल्याच्या मोठमोठ्या बाता मारणारे सरकार आणि दुसरीकडे प्रशासनाचा खोडगेपणा, या दुहेरी कात्रीत सध्या अकोला देवीतील शेतकरी अडकला आहे. अकोला देवीतील मारुती मंदिरापासून कदम वस्तीकडे जाणाऱ्या पांधण रस्त्याची दुरवस्था झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याचे अखेर संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच खिसा रिकामा करत लोकवर्गणी गोळा करून रस्ता दुरुस्त करण्याचा उद्विग्न निर्णय घेतला आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणावा अशीच काहीशी परिस्थिती आज येथील बळीराजावर ओढावलेली आहे. या रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी आणि 2 वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या जीवरेखा नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती. याची दखल घेत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना 2 वेळा लेखी पत्र दिले. मात्र साहेबांच्या पत्राला कचऱ्याची टोपली दाखवत या मुजोर अधिकाऱ्यांनी रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे. खासदाराच्या पत्रालाही न जुमानणाऱ्या या अधिकाऱ्यावर कोणाचे अंकुश आहे की काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जीवरेखा नदीवरील पूल वाहून गेला. तेव्हापासून आजतागायत या पुलाची साधी वीटही रचली गेली नाही. मारुती मंदिर ते कदम वस्ती या शेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्याचे रूपांतर चिखलाच्या काळात झाले आहे. या चिखलफेकीतून दररोज शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. ऐन खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे. आधीच महागाईमुळे बियाणे, खते आणि औषधे घेताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अशा बिकट परिस्थितीत खते, बियाणे खरेदी करायची की रस्त्यासाठी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करायचे, असा संतप्त आणि हताश सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. कंटाळून अखेर शेतकऱ्यांनी प्रत्येकी 1,000 ते 2,000 रुपयांची लोकवर्गणी जमा करून आपला रस्ता स्वतःच चांगला करण्यास मानस जाहीर केला आहे. थोडक्यात काय तर सरकार फक्त घोषणा करून मोकळे होत आहे, तर प्रत्यक्षात जमिनीवर मात्र शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या रस्त्यासाठीही स्वतःचा खिसा रिकामा करून झगडावे लागत आहे. अकोला देवीतील या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून आता तरी या सुस्त प्रशासनाला जाग येणार का, की शेतकरी बांधव लोकवर्गणीतूनच आपला रस्ता पूर्ण करून सरकारला चपराक लागवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या रस्त्याने शेतामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिखलामुळे आणि गड्ड्यांमुळे अडचण तयार झाली आहे आणि जीवरेखा नदीवरील पूल अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेल्यामुळे शेतामध्ये खत, मजूर व इतर साहित्याने आण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक वेळा जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विनंती करूनही कुठल्याच प्रकारचं सहकार्य या विभागाकडून होत नाही. त्रस्त शेतकरी समाधान पाटील, सवडे, अकोला देव.